हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं घरातील सकाळचं रुटीन. तर याआधी मी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केला आहे. तो आम्ही फिरायला गेलो होतो लोणावळ्याला, तेव्हाचा घरामधला हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर मी आज सकाळी उठून देवपूजा वगैरे करून घेतली आणि देवपूजा झाल्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा बनवणार आहे स्वयंपाक. कारण सकाळी टिफिन द्यायचा असतो माझ्या मिस्टरांना 8 वाजेपर्यंत. त्यामुळे तर मी आज भाजी बनवणार आहे फ्लावर आणि मटारची, साध्या सिंपल पद्धतीनेच. तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतात नक्की कमेंट्स करून सांगा. मी इथं साध्या टोमॅटो आणि खोबरं या प्युरीमध्ये बनवणार होते. मी टोमॅटो आणि खोबऱ्याची प्युरी बनवून घेतली आणि फ्लावर आधी उकडून घेत असते मी मीठ आणि हळदमध्ये, कारण फ्लावरवरती आळ्या आणि फवारणी जास्त केलेली असते ना, त्यामुळे. तर मी इथं टोमॅटो आणि खोबऱ्याची प्युरी करून घेतली आहे. ती तेलामध्ये मी चांगली फ्राय करून घेणार आहे तेल सुटेपर्यंत, कारण जेवढी आपण मसाला फ्राय करतो तेवढी भाजी चांगली लागते. आणि तर तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतात फ्लावरची भाजी नक्की कमेंट्स करून सांगा. काही जण शेंगदाण्याचा कूट टाकून पण बनवतात, मी पण बनवते तशी, पण आज या पद्धतीने बनवणार होते. आणि ते माझा स्वयंपाक पण रेडी झालेला आहे. त्यानंतर मी सगळं आवरून भांडी वगैरे घासून घेतले आणि किचन पण साफ करून घेतलं, कारण किचन साफ केलेलं असेल तर मग काम करायला पण कंटाळा येत नाही आणि मग घर आवरल्याची फिलिंग येते. तर माझा हा घरामधला फर्स्ट ब्लॉग होता. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.